सुस्वागतम. रसिक जन हो सुस्वागतम. रंगदेवता आई सातेरी व श्री गणरायाला वंदू व उपस्थित नाट्य रसिकांचे मनपूर्वक स्वागत करू. श्री सातेरी देवालय संस्थान मेरशी पेरीफाट वर्ष पद्धतीप्रमाणे छत्रोत्सव व गुढीपाडव्यानिमित्त सादर करीत आहोत श्री प्रेमानंद गजवी लिखित व श्री दयानंद गोवेकर दिग्दर्शित 2 अंकी नाटक तना माजोरी. जय श्री सातेरी.
सातेरी जय जय श्री सातेरी नमनावे पदपमास नमनावे पदपमास विनवी सिद्धि सिद्धि तव गुण विनवी सिद्धि सिद्धि तव गुण जय जय श्री सातेरी जय जय श्री सातेरी जय जय श्री जय जय श्री जय जय श्री सातेरी श्री सातेरी माता की जय. मुकादम कोण आहे रे ते? पोरग दिसतंय कुणाचं रे ते? इथं आणखी कोणाचं असल काळ्या कोट्यावरला. काळ्या कोट्यावरलं आणि तरी बी पळून कसं जात नाही ते? मालक त्याचं ध्यान नाही आपल्याकडं. त्याचं ध्यान गेलं की बघा कसा धूम पळतो तो. अरे अरे बघून बी कसं पळत नाही तो? काळ्या कोट्यावरच नसला पाहिजे तो. होय मालक, कुणाचं आहे ते बघायला पाहिजे. होय मालक. काय करा की बाजू नाव काय रे तुझं? माझी इटी दाखली कुणाचं तू? भाषा भाषा कुणाचं तू? माझ्या बाचा नाव काय तुझ्या बाचं? कन्या ह्यांना ओळखतो? होय कोण आहे? माणूस टपरीचं सरळ उत्तर दे. गण्या म्हटलं तुझ्या बाचं नाव. कुठं राहतो रे? त्या काळ्या कोटीचं तिकडं काय करतो रे? इथे दांडू खेळतो ना व. इथे दांडू एकलाच? हा ते येईस तवर यो कोण? माझं गाडी मन्या किसन्या आलं नाही? येत्याल की आता. वाशा तुझं ते गडी येईस्तवर आपण खेळूया का इथे दांडू? चालल. मालक मुकादम गप. आम्ही खेळणार. काय रे पोरा? हा आपण काय कुणा बी संग खेळतो. नुसतं खेळता आलं म्हणजे झालं. पैजवर हा पैजवर. पण तुम्ही काय लावणार? लावणार. आम्ही पण लावणार. पण त्या अगोदर ही आमच्या पायाखालची इटी काढून टाकू. अरे बघू तरी तुझ्या अंगातली ताकद. लाव लाव. पाहिली का आमची ताकद? पहिली गड्यात तुझी ताकद आणि हुशारी बी. कुणाच्या अंगावर जगतो र? माझ्या बाच्या कुठून आणतो बा? घाम गाळून. कुठं घालतो गाम? मालकाकडं. वळखतो मालकाला. आपला काय संबंध? संबंध जा घरला जा आणि सांग तुझ्या बाला म्हणावं मालकानं बोलावलंय. जा. गाण्याचा पाय होय मालक. लई चपळ दिसतो. होय मालक. अंगात ताकद हाय. होय मालक. आमच्या पायाखालची इटी काढून धावली होय मालक. आणि तू भाड्या नुसता बघत राहिला. होय मालक, चुकलं मालक. एक झाडभर पोरग आमच्या डोळ्याला डोळा भिडवून बोललं. होय मालक. आता तुमचं सांगाव घेऊन गेलाय तो पोरगा. आता गण्या वाढ्यावर आहे ना, तवा मालकानं वाढ्यावर चालावं. वाड्यावर चल. मालकानं तुला लाथ आणली. होय मालक. का आणली? मला कसं कळावं तेव्हा. आणली म्हणजे तुझा काहीतरी गुन्हा असला पाहिजे. होय. माझा सांगावा कुणी सांगितलं? माझ्या पोरानं
वाशा तुझं पोर होय मालक. एक तरी माणूस आमच्या डोळ्याला डोळा फिरवतो. असं कधी झालंय मालक? मला जसं झालं, अरे तुझा पोरगा वाशा आमच्या डोळ्याला डोळा फिरवून बोललं, नुसती मान वर केली तर मान मुलगावून टाकण्याची आमची परंपरा. बराच आम्ही ती बी मोडली का दावाय. आम्हाला माणसाची ताकद लई प्यारी, त्यांच्या अंगातल्या ताकदीवरच आमची भिस्त. कन्या, आज आम्ही तुझ्या पोराच्या अंगातली ताकद आजमावली. जा, उद्यापासून त्याला आमच्या सेवेला पाठवून दे. पण तो शाळात जातो. शाळा आम्ही तुम्ही केली कन्या. सरकारचा सबूत आम्ही मानला. खरं म्हणजे डोंगर दऱ्यात 8 गावात शाळा 22 कशा पायी. सरकार म्हणतंय म्हणून आपलं काय जातंय. मूळ शाळा आणली. गावची पोरं, गावाबाहेरची पोरं, शिवारातली पोरं समद्यानं शाळेत घातलं. वय पाहिलंस का? आणि तू शिकवतोस आम्हाला. कसं नवं मालक? उगाच बोलण्याचं कारण नाही. तू आम्हाला सबूत दिला होता, आठवतं? तुमचा उपकार मी कसा विसरेन मालक? समजा हाय माझ्या ध्यानात. मग जा आता. उद्यापासून तो आमचे शाळेत शिकन. पण मी काय नाही म्हणलं मालक. तुमचाच हाय त्यो. कबा मी घेऊन या सेवेला. पण मी काय म्हणतो मालक, औदाचं वरील शिकू द्या त्याला. 4थी तरी पास होईल. कन्या, मुकादम, जी महाराज. असूड. आसूड म्हटलं की मोठ्यातलं मोठं जनावर बी चढाचढ मुतंय. वय मालक. नवासूड नव जनावर वय मालक. पैजवर खेळायचं. वय मालक. पैजवर खेळायचं. वय मालक. जनावरचं कामाला रमायला पाहिजे. वय मालक. वय वय काय लावलंय बाड्या. जा, नवासूड त्याला बोलून ठेव. नवासूड नव जनावर पैजवर खेळायचं. आम्ही खेळणार. त्याच्या अंगातली ताकद आम्ही आजमावली. ती ताकद आजमावी आम्हाला. आमच्या डोळ्याला डोळा भिडवून बोललं, आमचा अपमान केला. आता त्याच्या रक्तानं भेगा भरल्याला अंग पाहिजे. रक्तानं भेगा भरल्याला. माणसाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून दिली की तो बंड करून उठतो. माणसाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून दिली की तो बंड करून उठतो. माणसाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून दिली की तो बंड करून वाच उठतो. वाच माझ्या लेकरा वाच. बा बा का रडला? रडलो नाही रे. बा खरंच नाही रडला? मग तुझ्या डोळ्यात पाणी रे कसं? पाणी नाही रे पोरं. अरे काहीतरी चिराड बिराड गेला असेल डोळ्यात. चिराट गेलं डोळ्यात? मग गळ्याला कसं टाकून आला? अरे कशा पायी खोटं बोलतोस? का रडला ते सांग तू कर. नाही रडलो. तू वाच. तू रडला समजतंय मला. समजलं ना तुला मी का रडलो ते? मग तू वाच. नाही. अरे तू लिहतो वाचतो तेव्हा बरं वाटतंय. नाही वाचणार. पण का म्हणतो मी अरे असं करू नका. आजचा दिवस वाचून घे पोरा. म्हणजे त्यापासून तुझं वाचन पण म्हणत. कशा बाई? तुला मालकाकडे जायचं आहे. मालकाकडं? होय, कामाला जायचं आहे. कामाला? अरे माझी शाळा. आपल्या नशिबी नाही पोरसा. का म्हण? म्हणतो म्हण. माझी आण घेऊन सांग बा.
आता का रे गप्प झाला? अरे अंगावर पैका ठेवून का तू शिकणार शाळा? काय एडेगत बोलतोस? पैका आणि माझ्यावर? तुझ्यावर पैका आहे. मी केव्हा घेतला होता? म्या घेतला होता तुझ्या नावावर. पैका घेतला तू आणि तो मी माझ्या नावावर? अजिबात आहे. अजिबात आहे. तोच फेडायचा आहे तुला. तू घेतला तू फेड, माझा काय संबंध? अरे तो संबंध, अरे तो दिस आठवला की पाणी पाणी होत. गण्या, अरे गण्या, सारखे तिची बन आवाज गो ऐकू ना खोपट्यातून. हाय कमेला रे, मुका धमाचा बी आवाज ऐकतोय ना. अरे गण्या, अहो कशा पायी वरडताय? म्या वरडतो तरी बी ऐकू ना. सटवे वर तोंड कर बोलतेस. आपला इसका समजातली ठाव आहे. अजबात तोंड उघडायचं नाही. काय ग भावानी, किती मात हा समली माणसं तिकडे गाव ठेवणार जमली आणि तुम्ही इथं काय घरात बसून अंड्या बोलतात. का उगाच तोंडाला येते बोलता? तपलीचे कोंबडी आहे कुराड गात उछारीनं बोलू नका. मालकांचा हुकुम आहे. एक बी माणूस खड्यावर राहता नाही. पावसाच्या दुगट भांडण झाला पाहिजे बंधारा. चल निघ. सुखासुखी आहे का म्या घरात? जीवाला बरं नाही. अरे वा, कितवा महिना निस्ती पोरं काढा आणि तो भाड्या तो कुठे ते थाबी पत्ता नाही. ये भाड्या ये, अरे मला जित्ता काढायचं आहे कर बंधार. गाडागाडीची भाषा कशा पायी करताय मुकाग? तुमचं- अहो 4 माणसं आजवर खालीच नव्हत्या बांधाऱ्यानं. तुमचं समज नका ठाव आहे. काम कर टपरीचा. मी निघणारच. शिव काढा घे, बरं वाटत. आमचा काय जन्म झाला ह्या घरात राहण्यासाठी. काय सांगावं, हिच्या जीवाला बरं नाही. ताप, खोकला, उलट्या सारखं पोटात झाडाला होत. अरे काय लाड चालले म्या बघितलं ताप नाही तरी मी ताप आहे म्हणतो त्या. चल निघ. ह्या काय येडा आहे. हा की नाही एकदम कोलमडून गेले. अरे हागीच्या आहे त्या मालकाला सांग. तुका निघ का मला. हो खरंच तिला बरं नाही. ही का मरून राहिली. हे भावाने उठ. चल. पोराच्या तिला बरं नाही. औषध घे सांग. अरे निघा तुका. चल वाट. चल. ऐकता का? लय त्रास होतो. मैं जरा बसू का? तो राखीस आहे ना हो. तो येतो. उठ उठ सारखे उठ.
अहो लई कळ मारते पोटात मुट्टा मारते चालू घ्या उठत 10 बसत जा झाडाला धावत जा दादा भावाने नाही तर लुगडं भरवशील. मी म्हटलं होतं तिला आजचा दिवस राहू द्या. अरे काम कर टपरीच्या. काय देव्या त्या सारख्या काकीला बरं नाही सोडा की आजचा दिवस. अरे पुरा भर ओ दगड हाय जड असतो या. अरे मला शिकवतोस होय पुरा भर. आता बरं वाटतं का नाही का अजून मी मारतो मोठा. समधनक ठाव आहे. शिट्या तुझ्या उभा का राहिलास क्रमे लंडा तुरपत आला. अरे लवकर काय दुर्पता कशा पायी डोळा वाटतात ती बाहेरील घमेलेने. राम्या हाताला झीट आली का जोरात चालव हात. काय राम्या ती बाय कुठं आहे दंधा राहिली का झोपड्यावर. अरे करा लवकर काम करा. अरे जोरात चालवा हात. ए शिट्या काम कर लवकर. अरे भरा लगा. अरे बरा चल उठ भावाने काम सुरू करा रे. लागा रे कामाला. साजे काय होतं तुला काही बोल की साजे काय होतं तुला काही बोल की साजे काय होतं. माणसाने नखरा करावं वर वर एवढं एवढं. अशी कालुळी पडली. हा साजे काय बोल की कशी एकाएकी लोळी काय पडली. साजे अरे काय केली से काय की आपल्या वाशाला कसं होणार. गण्या गप बाबा आता व्हायचं ते झालं. माझी सारखी तुला चुकलं मरण. पण असं म्हणत चार माणसं खाली या बांधाऱ्यानं ही आपली जात सारी अशीच मारतात. नुसतं बोलत राहणार की काही तजवीज करणार. काय तजवीज करायची खड्डा खणून द्या त्यात टाकून दारी दिदारी परीस तेच बरं. वा राम्या वा लई साजरं बोललास. मेल्या जीवाचं समजा बेस व्हाय पाहिजे. रीतसर नवद चोळी लुगडं तर पाहिजे का नाही. हा? गण्या आता उरकाय पाहिजे. किती वेळ राहणार असं बसून. मी काय नाही म्हणलं. पैका पाण्याचं काय. ही काय पैका नाही तेव्हा. अरे मग विचार तरी कुणाला. अरे हायत का रे पैका. ए राम्या पैका. ए देव्या पैका हायत रे. हा पैका नाही. अरे काम टाकून कसलं नाच बघत बसलाय भाड्यानो. आणि ही का पडली अशी. ती मेली मालक. मेली हे ध्यान आज काही वेगळं दिसतंय. मालक खप तुझ्या मुकादम श्री माझं घेऊन झालंय मळ्यातल्या वाड्यावर. श्री माझं
आपल्या वाड्यावर अरे लेका तिथं बी लई काम आहे ती आणि निस्ती मूर्त्याजवळ बसून काय करणार काम झालं की येईल संध्याची जावं घेऊन यो मुर्दा बंधारात काढून टाका आणि काम सुरू करा. असं करू नका मालक. मेल्या जीवाचं समजा बेस बाय पाहिजे रीतसर. समज बरोबर व्हायला पाहिजे रिसर. मग लागा केले को तयारीला. तयारीचाच वांदा आहे मालक. अहो बाईचं मड तिला नवा चोळी लुगडं पाहिजे पण ह्या गण्याकरता पैका बी नाही. तरी बी मेल्याची जीवाचं समज बरोबर करणार आणि वर पैका नाही म्हणणार मग रे कसं होणार. तुमच्याकडे असेल तर म्या पैका देऊ का माय म्हणतो म्या का देऊ पैका. अशा येईला आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघावं मालक. अरे वय केले का शित्या. हा किती पैका लागल. पैका पैका लागतील 500 रुपये. 500 हे घे. काय रे शित्या गाणंच काय ठेवणार. म्यावं कसं ठेवणार गहनात. बायको मेली गण्याची आणि म्या गहनात ठेवू. तुझ्या घरचं नव ना मग तू कशाला हात पसरतो. राडच्या ज्याचं काम केलं पाठीव. गण्या पाय लागे मालक. मुर्दा झाला आता इथंच का राहणार पडून. तो शित्या म्हणतो 500 रुपये लागणार मड्याला देतो. तुम्हीच आमचा मायबाप. अरे आमचं कामच आहे ते. अडचणीला धावत लागतं आणि अशेला आम्ही नाही मदत करणार तर कोणी. आम्ही तुला पैका देणारच पण तू आमच्याकडं गाणंच म्हणून काय रे ठेवणार. तू काय तुझा स्वतःचा आहे. आधीच तुझ्या बानं आमच्याकडे गाणं ठेवलंय आणि मन म्हणतो म्या आहे. गण्या एकदा गहाण ठेवलेल्या वस्तूवर पुन्हा गहाण देता येणार नाही. त्याला 9 कोडं गहाण ठेवावं लागल. नशीब बोललाय मालक. तयार करा मालक. दया नाही करत म्हटलं का म्या. दया आहेच पण गहाणाचं काय. काय आहे माझ्याकडे ना घरदार ना जमत जुमला. सारखे काय पर्सन झालं बघ आपल्याला. म्या काय म्हणतो गण्या तुझ्या पोराला वासाला का नाही ठेवत गहनात. अरे आज नाही तर उद्या तू हे करणारच की नाही. पोरग मालकाकडेच काम करणार ना. आणि आता अशा प्रसंगाला पोरग कामी नाही येणार तर कोण येणार. मालक द्या द्या हो ह्याच्या पोराच्या नावावर द्या. काय हो कशाला काम ठेवू. असं नाही करणार. माझ्या वाने तिचं वाटोळं नाही करणार. मग कसं रे होणार. हा समजा एकदम बेस्ट बायला पाहिजे रीतसर. नाहीतर तिच्या आत्म्याला शांती कशी भेटेल. मालक मालक द्या हो ह्याच्या पोराच्या नावावर द्या. काय रो नाही मालक. तयार करा मालक. थांबा मालक. द्या माझ्या पोराच्या नावावर. ठेवतो मी त्याचं का. ठेवतो का. गण्या आम्ही कुणाच्या मर्जी विरुद्ध काय बी करत नाही. हे घे पैक पर गहाण बघितल्या बिगर. आता काय बघायचं मालक. एकच तर पोर आहे त्याला आणि आम्ही बी आहेच की. मग चाल हे घे र पैक. गण्या आजपासून तुझा पोर आमच्याकडे गहाण. उरका काय ते लवकर आणि काम सुरू करा. सारखे काय प्रसंग आला बघ आपल्यावर. माईच्या मड्याबाई तुम्हाला घाणात घातलं प्लस केलं पण ते
काय करू आणि कसं करू लेकरा? तुला कसं सांगू पोरा, एक हात नाही सोडवता येत, सोडवायचं म्हणलं तरी जिथं हाय तोवर आपण मालकाकडे दिसतं धाराला राबायचं असतं. त्यानं म्हणलं उठायचं, त्यानं म्हणलं बसायचं. आपल्या माणसं काय बी करता येत नाही. सारखं वाटायचं तुला या चक्रामध्ये नाही सोडून द्यायचं. आपण जीवनच तसं. नाही जाणार मग त्याच्याकडं. आम्ही माझ्या बाला असंच म्हणलं होतं, पण त्याचा काय बी उपयोग नाही झाला. त्या मालकाचे माणसानं जनावरागत ओढून घेऊन गेली. त्याचा मार बी लई वाईट. तुझ्या अंगातला रगतच मरून गेला बा. तुला गुलामीची जाणीवच नाही. पोटाच्या आगीत जळून गेली पोरा जाणीव. मालकाकडे एवढं काम करतो, काय देतो रे मालक? देतो पोरा, देतो, समज देतो. आपल्या पोटा पाण्याचं तोच बघतो. कपडा लत्ता एवढंच? अरे वर्षाला लाडवाचं जेवण देतो, समद्याची विचारपूस करते. बाप्या माणसाला 2 धोत्र पांड्या देतो, 100-200 रुपये देतो इडी काढीला. बाई माणसाला वर्षाकाठी 2 लुगडं डोळ्या देतो. समजा तोच बघतो, आपण नुसतं काम करायचं. पण आपल्याला नाही जमायचंय. सवय झाली की जमतं पोरा. एकदा सांगितलं मी नाही जमायचं म्हणून. तुझ्या मनात काय असं तर टाकून दे पोरा. उगाच त्रास घेऊन येशील पुंगाचा. कुठं पळता बी याचं नाही. मी पळून नाही जाणार बा. मी शिकणार. माणसाला त्याच्या गुलामगिरीची पोरा न ग. मी शिकणार. माणसाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव. एक डाव सांगितलं ना, तू नाही शिकणार म्हण. मी शिकणार. आता बघतोच कसा शिकतो. अरे 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 पाट्टा कशा पाणी इंग्रजीचं आहे ते. त्या इंग्रजीने तुझं कान भरल्या. हो येऊन का फेडणार आहे पैका? घे, शिक, शिक आता. रडू नका बा, रडू नका. फेडीत नाही का? नाही जाणार मग माणसाकडे. रडू नका बा, रडू नका. मुखादम हे मला गणे नाही आला अजून. अजून तरी नाही आला. येलाच का? चुंदऱ्याचं पोत काय आहे मला? म्हणजे समजी तयारी. समजी तयारी झाली आहे मला. हे आतूर जरा बघून घ्या. चालू ठेव. नमस्कार साहेब. मुखादम जो इकडं इथं येऊन किती दिवस झालं 5-6 महिना झाला की मला. आणि तरी बी आला आमची रीत बसतावं नाही. इंगळं आम्ही मुकादमा संघ बोलतो ते ऐकलं की नाही? आम्ही पहिल्या बेटीचं समज बजावलं होतं की या डोंगरदरातलं आडगाव आहे. तुझी ही बोली आम्हाला समजत नाही. नीट बोल माणसावानी काय ते. पोटा पाण्याचा सवाल आहे. मुकादम एक गाव त्याला करू. की मला शिक शिक इंगळं. या आमच्या अडाणी मुकादमा करून शिक. हा लवकर. पाहिला की मालक. आणि कापड बी घे सुधारून. हे ध्यान सोसवत नाही आमच्याला. आमच्या समोर येताना धोतर बंडीत ये आणि ते बी नसेल तर लंगोटी लावून ये. आमचं काय बी म्हणणं नाही. हा कुठं निघाला? पुढं आम्ही सांगितलेलं समज ध्यानात ठेवून वागायचं. काय तू बोलत नाही इंगळं? काय सांगू मालक, आपण रागवणार नसाल तर मी बोलन. अरे तुझ्या राग येतो असं बोलतो आणि पुन्हा वर आम्ही अगोदरच बजावलं होतं की या डोंगरदरातला आडगाव आहे. तुझी ही बोली आम्हाला समजत नाही. नीट बोल माणसावानी. पोटा पाण्याचा सवाल आहे.
काय सांगू मालक, ओ शाळाची शावणी फार इसकटली बघा. भना भना वारा शिरतूया. ओ एक भीत बी पडली, मोठं खिंडार पडलं रातीला. शाबास रे इंगळो. अरे येते की तुला आमची बसा. बोला बोला बोलत राहा, राजू नका बोला. रातीला मोकाट गाई ढोरं शिरतात शाळावर, हत्यात मुत्यात. अरे तुझ्या आम्ही काढावं काय मिळव. या डोंगरला शाळा येऊन 3 वर्ष झाली आणि हे 4थं. अगोदर मास्तर होत पण पोरं नव्हती. गेली समधी लहान मोठं पोरं गोळा. कोणी यायचं तर कोणी पळून जायचं. फळा हाय तर खडू नाही. असं करत करत 6 मास्तरने येऊन गेलं. तू 7वं. आता आम्ही 8वं का आणावं. कुठं जातो थांब. तू आमच्यावर येत तशी आणली. 7व्या मास्तरड्याची गोष्ट ऐकून जा. बामणाचा होता. अगोदरचं वखत लई बरं होतं. बामणच शिकवायची. पण आता माल बी शिकवत्यात. तुमचंच बघा. जाऊ द्या. तसं आम्हाला बामण काय आणि मार काय समज सारखंच. ये मुकादो सांग त्याला त्या बामण मास्तरड्याची गोष्ट. बरं का मास्तर, उंचा पुरा गोरा घुमटा नाकेला होता तो बामण. गोड गोड बोलायचं ना करता काही समजावलं पण सवय काही नाही ना. 15 दिवसांची मुदत दिली पण गाडी नाही की वाटते घाला. मग काय सया ताप ताप तापवल्या आणि गडी कायमचा घेंगाळा झाला. जो गेला आणि तुम्ही आला. तुला बी एक वाईट सवय आहे. या आमच्या ध्यानात आलं. तू त्या काळ्या वस्तीवर जातो, तिथल्या बाटल्यात उठतो बसतो. मी वस्तीवर गेलो होतो. बोल माणसावानी. त्या वस्तीवर गेलतो. ओ ते पोरं शाळेत येत नाहीत म्हण. कोण आलं आणि कोण भाडमध्ये गेलो हे तू बघायचं नाही. हे आम्ही बघू. पोरं हसो नसो बस करा. एवढंच केलं तरी बरं होईल. ओ पण शाळा तपासणीसाठी कुणी आलं मग? तुझ्या कानाची भोक बुजली का इंगळं. काय हेच घेतो. बरं आठवलं. मुकादम याला आम्ही उसाचा मळा आणि मळ्यातला वाडा नाही दावला अजून. म्हणजे दावला पाहिजे. इंगळं आम्ही एक आवतन देतो जेवणाचं. तुम्ही आलो पाहिजे. आता इथंच राहायचं मग धुरावा करून का होणार. या आता उचला सांजा या. आणि हो येताना एकटं येऊ नका. जोडीनं या. पाहुणी पाहिली आम्ही आवडली बरं का. जोडी तुमची. आणि या आता या. बरं का मास्तर, आवता विसरू नका. मुकादम इंगळं उद्या सांजला येणार. पाहुणी सकट उसाच्या मळ्यात. तेव्हा मळा दावता आम्ही त्याला. तेव्हा झाकपैकी सजवून टाकायची. त्यांची खास जागा. पण ते काय ते देवाची दुर्पद आहे तिचं काय करू. हाकून देऊ. नाही मुकादम. अरे अजून बी तसं लई कामाचं जनावर आहे ते. असं कर त्याला या वाड्यावर घेऊन ये. इथं का मालकीने ना आवडेल. मुकादम आम्ही करतो ते आमच्या मर्जीसाठी. आणि आमच्या मर्जीच्या विरुद्ध कोणी आलं तर आम्ही काय करतो हे तुला चांगलं ठाव आहे. सांगितलं तेवढं कर जा. थांब 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 थांब. हो बघ गण्या येतो वाशाला घेऊन. आणि धोतर बंडी घेऊन ये. मालक पाय लागी मालक. पाय लागी म्हण पोरा. असू दे. आमची शाळा त्याला नवी आहे. आम्ही शिकू त्याला कसं म्हणायचं ते. तू जा. माझा सबूत
मी पुरा केला मालक. तुमचं घाण तुमच्या ताब्यात दिलं. मालक सांगताल तसं वागतो. धोतरबंडी मालक. हा भाषा ती धोतरबंडी घे. घे पोरा घे. उद्यापासनं नया कपड्यात यायचं. निघतोय रे पोरा. साजरं काम कर. भाषा ती आता कापड तुझीच आहे. ठेवती इटी दांडू खेळायचंय आपल्याला. पैजवर मुकादम जी मालक. जुंगळ्याचं पोस. जी मालक. लई शान झाली मालक. माझी दुर्पता मुकादम. हा ठेव. भाषा हांती इटी इकडं. ही इटी आपण बघ खेळू. अदोगर मुकादम आणतो. मुकादमाने आणली नव ती इटी खेळू. हा मुकादम ठेव. ठेव पोत त्याच्या पाठीवर. वो बोलवा वो बोलवा. तर उचल ना. म्या उचलो मालक. अरे तुझ्या पाड्या उचल उचल. आमच्या पायाखालची इटी काढून दाखवली होती का नाही? अरे बघू तरी तुझ्या अंगातली ताकद. उचल उचल. उचल. पण एवढं बोललेलं मला कसं उचलणार? अरे पैजवर खेळायचं. मग असं करून कसं चालत? उगम चल. चल उचल. अरे हात प्याड्या. उठ उठ उठ. मुकादम जी मालक. त्याला मदत कर. वाशा वो बोलवा वो बोलवा. मुकादम ठेव पोत त्याच्या पाठीवर. हा शाबास. ठेव ठेव. हा शाबास. भाषा आता 10 पावलं चालवून दाखव. मग खेळू चिठी दांडू. 1 मालक. 2 3. पण हिचा काय संबंध? संबंध हाय पोरा. मोठा संबंध हाय. आजचा धडा इथंच संपला. मुकादम जी मालक. गण्याला म्हणावं घेऊन जायला घरला. जा पळ. मालक. लई तन माजलं. शाबास मालक. अरे दादा. समजला समजला नव संबंध. लोक म्हणणारच की जो मालक ही ना कर्जाचं हाय. पण नाही, आम्ही ना कर्जाचं नाही. आम्हाला बी काळी जाय. म्हणूनच हिची दंडूच्या पैसवर काय लावणार असं आम्हाला या भाषानं इतरतात. आमच्या काळजाची वेदना त्याच्या पाठीवर सरकली. आमच्या 12 प्यालेला वासरू पुढे कसं निजपणार हे मी त्यांच्या खुराच्या ठेवणीवरच ओळखतो. कोण म्हणतात की आम्हाला मन नाही. एवढंच की आम्हाला ह्यो ताट्याडूचा खेळ सोसवत नाही. मोठी जनावर सरळ होतात या खेळानं. खरं म्हणजे ती कराव्यात लागतात. मालक. गण्या. मुकादम होत्याचं काम झालं. गण्या आज आम्ही तुझ्या पोराला पहिला धडा दिला. सांभाळ तुझ्या पोराला. लई माझं घर पोरा. नाही बा, शाबासकी दिली. बघ, हेच पाहिजे होतं रे तुला. बघ, पाऊचन बघ. सांगितलेलं काम केलं.
ऐकलं असतं तर मालकाने तशा केले नसते. नाही तुझं असं का वाईट केलं होतं म्हणून तू मला गाणं घातलं. सुखासुखी केलं खरं पुरा. अरे कशा बाहेर रडतोस? मेलो नाही म्या. असं बोलू नका पोरा. अरे आमचं कोण आहे तुझा दार? डोसकं फिरलं का बा तुझं? मी आधार आहे पण मालकाचं तुझा नाही. का सारखं सारखं टोचून बोलतीय? साजरं बोलावं असं काय तू माझं साजरं केलं होतं? बोल पोरा उकून टाक समज. पण चल आता कुठं घरला जाऊ. घरला येऊन काय करणार? उद्या पुन्हा इथंच यावं लागेल. मार खाया त्यावेळेस मी इथंच राहतो. तर आला तर मला काढकी मारल. बरंच की असं नाही तर तसं म्हणा नाही. चल पोरा चल. असं बोलू नका पोरा. कार थांबला चालवत नाही. पाडकुळी घेऊ. नाही बा मला चालायचं नाही मला पळायचं आहे. मी बघतो मला कळतंय का? तुला कळतं? अरे चल म्हण्या उचल पाय बराबर. अजून फार उशीर झालाय. समधी माणसं तिथे थांबली असेल गावठणावर. मालक उगाच कावेल. अरे ये राम्या कुठे चाललं रे सांजचं गाई गर्दीनं? हो जातोय हा का घालाया. रानडुकराची शिकार आहे बरं. मालकाचा सांगावा आला तेव्हा जातो पोराला घेऊन. तेवढं चिमूट मास भेटल पोटाला. चल वय बाबा आम्हाला बी आणणार चिमुटभर. आणतोय. लई सण झाले, लई तन माजले, काढाय पैसे. कोण शित्याबा? काही कळलं का शित्याबा? अरे समध्या दुनियेचं तुलाच कळतं बाबा. वय कळत, सांगितलं ना तर दचकून जीव सोडशील. म्हणजे अगोदर एक इडी दे मग सांग. ठीक आहे. अरे हाय हे थोट गोष्ट चेष्टा करतो काय तू देव्याची? अरे तू का अशी थोटक वडतो? वडतो बाबा पण वडावीच लागतात. म्या अख्खी वडतो असल तर दे. तुला देऊन म्या काय वडू? हा मुळ्या वडू का बाबळीच्या? दे वडतो. ठीक आहे. डोसक्यातनं तण जळतंय, लई माजले. पेट पेट. काय सांगणार होतास? कोण? म्या म्या काय सांगणार? लई तण माजलंय, निघतो आता. जास्त पिऊ न देव्या. जास्त अर्धीच तर दिलीस. दारूचं म्हणतो म्या. कुणी दिलं तर काय नाही म्हणावं. तू तू मला ही एडी दिली. नाही एडी नाही, हे थोटूक दिलं. म्या काय नाही म्हणलं? देणाऱ्यानं दिलं, घेणाऱ्यानं घेतलं. तुझ्या पोटात दुखलं, तुला दुखलं. अरे अरे देव्या तुझी कुराड. अरे गण्या, अरे एक गण्या, अरे एक गण्या, अरे ये की इकडं. अगं पोरगा आलो असेल घरला. अरे तुझ्या झोपड्यावरनं आलो तेव्हाच हिथच आहे. नाही आल्या तेव्हा अजून. आणि आला असता तर मला दिसला असतात का नाही? आणि तुझं पर करायचं हा कधी असलं हा? त्याचं मोडकच टाकतो का आपण धडायगळ. माशी कुराड पावली म्हणून
अरे हे देव्या ही तर हाय की तुझी कुऱ्हाड. चांगलं पण ठेवली वय हे हा कुठं पळतो भाड्या अरे सोच कोण कन्या अरे म्या तुझ्या झोपड्यावर जाऊन आलो तू इथं येडा रे येडा म्या काही कळलं का कन्या काय ते कळलं टोचकं नको तापूस. तण वाढलं म्हण की पर म्या कोणालाच नाही सांगितलं कोणालाच नाही पाहिजे तरी 400 घ्या काय ते अदुगर एक इडी दे मग सांग म्या नाही बोलत. नाही वडत येडा रे येडा म्या लई तण मागले काय सांगणार होते आज? कोण म्या म्या काय सांगणार हा तुझ्या वाशाला लई मारलं मालकानं ढोरावानी वय कर गण्या. याला काय ठावायची त्या मला विचार म्या होतो की तिथं लई मजा आली लई मारलं ढोरावानी लई मारलं देव्या काय म्हणलं ते खरं आहे गण्या. काय ते येण्याचं ऐकतोस तू. कवा धरणं पाहतोय तुझ्या चेहऱ्यावरली रयास पार गेली. नोकरानं चूक केली की मालक मारलच का नाही. तो का पूजा करेल तुझी. झालं तर मग अरे त्याला कुठे लागलं बिगलं असल शेक निवा कराय पाहिजे. तो घरला येईल तेव्हा ना करू शकनीवा की वाराला धरून करू शकनीवा. अंधार पडायला हाय का त्याचा पट्ट्या मालकाच्या कानावर घातलंस. कोणत्या तोंडानं घालू. डोळ्यामधनं पळून गेलं आणि कुठं जाऊन लपलं कुणाच ठाव. आता काय काय नशिबी हाय कुणाच ठाव. देवी रानाई समद बेस करील बघ. गुरुजी तुम्ही मी येऊ नये तसं नव तुमच्या जीवाला भीती हाय. म्हणजे जीवाची भीती तर होईल का सीताबा. कन्या वाशा कसा हाय. अशा अरे समद ठाव हाय. दुपारी आला होता तो माझ्याकडं त्याचा शेक निवाबी केला. तिला इथं का नव्हे नाही आणून सोडलं अहो, गुरुजी. त्याला घेऊनच निघालो होतो पण तोच म्हणला मी जाईन एकटा म्हणून. तेव्हा सरळ घरला जाऊन सांगितलं. अरे एवढं समज घडलं मालकाने एवढं मारलं तरी बी तुम्ही हातावर हात ठेवून बसला. काय करू. काहीच करू शकत नाही. माझ्या पोरानं काय गुन्हा केला होता अरे एवढं बी नाही विचारू शकत तुम्ही. भलतच काय सांगता गुरुजी. भलताच नुसता डोळ्याला डोळा भिडला म्हणून मालकानं माझ्या पापणीचं केस उमटून काढलं. त्याला जाब विचारण्याचं बळ नाही गुरुजी. आणि असतं तर हे जिनं आलं असतं वाट्याला. म्हणजे त्याने काय बी केलं तरी बी तुम्ही गप्पच राहणार. अरे जितकं सहन कराल तितक्यात येऊ. आम्हाला आमच्या पडणं जगू द्या. उगाच आगीत न फुफाड्यात नका ढकलू. भाषा तुमच्या पोटचं असता तर असंच बोलला असता का सीताबा. चुकलंच म्हणावं माझं. चुकीचं नाही म्हणत म्या. पण तुम्ही सांगा आम्ही कुणाच्या जीवावर धीर धरावा. अरे माझ्यावर विश्वास नाही. इतके दिवस तुमच्यात उठतो बसतो. तुम्ही कशा पण आपल्या जीवाला घोर लावून घेताय. रक्ताला रक्ताची हाक हाय सीताबा. अरे मजे बिगत तुमच्या वाणीच हाय. म्हणजे मी जे भोगताय ते मला बी भोगावं लागतंय. अरे आपण समज मिळून. अरे पण त्यांची ताकद मोठी आहे. एकीच्या ताकदी एवढी नाही सीताबा. पण समज एक झालो ना तर जर जाईल त्याला. गुरुजी म्हणत्यात ते खरं आहे सीत्या. मेंढ्यागत मरण्यापरीस. सित्याबा अरे गेलो नाहीस का रे शिकारीला. मालक येतो इकडं. मालक होय बंधाऱ्यावर जेवे भेटला. मालकानं त्याला इडी दिली. काय बोलणं झालं काय समजलं नाही. पर मालक लई कावला. म्हणला शिकार गेली भाळ मंदी
अगोदर वाशाची शिकार करू आणि मग डुकराची. अहो माझं देवा आता रे कसं लई शोधला पण गावला नाही म्हणून सांग मालकाला. त्या देव्याचा टरपट होईल. हा तो बी येतो इकडं. देव्या हा एक येड्या रांडिया त्याच्या बायलीला नासवली त्या मालकानं. नासवली कोणशी बी नाही बाई ती नजरेत भरली का सोडत नाही त्यो. मयातल्या वाड्यावर म्हणून कामाला घेऊन गेला तो गेलाच. आणि तरी बी देव्या गप्पच राहिला. बोलाया तोंड उघडलं कशी लाद बसली तोंडावर. तेव्हापासनं असाच असतो येड्यागत. गुरुजी तुम्ही चला निघा तुम्ही निघा. नाही, नाही सीताबा आता तरी नाही. हो मालक मालक इंगळो, तुम्ही इथं नमस्कार साहेब. ही जमडीच्या मूर्त्यामोर तमाशा करून घ्यायचा का इंगळो? किती वेळा आम्ही बजावलं की तुझी ही बोली आम्हाला समजत नाही. नीट बोल माणसावानी. अगोदर सांग तू इथं कसं? मी इथं आलो ते नीट बोल माणसावानी. मी इथं आलो ते माझा विद्यार्थी शाळेत येत नाही म्हणून चौकशीला. तुझी शाळा गेली खड्ड्याच्या गांडीत समजलं. पुन्हा इथं दिसला तर पावलीचा कपाळावरचा कुंकू पुसून टाकीन. चल निघ. हा आणि त्या अवतनाचं बरं का इंगळं. उद्या सांजला जोडीने यायचं. बाडा जाऊ आम्ही आमचा आणि जा आता आणि थोडं थांबूनच जावा. आमच्या संघ उंटाची तिरकी चाल चालल. काय काय होत ते बी बघून जा. गण्या जी मालक माझं काय बी गुन्हा नाही मालक. अजिबात ना. खरं म्हणजे गुन्हा आमचा झाला. तुझ्या बायलेच्या मड्याला 500 रुपये दिलं योच आमचा मोठा गुन्हा झाला. नाही मालक नाही. वाशा कुठं हाय? गण्या आमचं काम कुठं हाय? कुणाला बी नाही ठाव. आहे रे कोणाला ठाव? वय वय मला ठाव आहे. काय काय ठाव हाय? अजून एक एडी दे मग सांग. अरे बढ्या बोल ना. काय मी दुपार बंधाऱ्यावर होतो. वाशा पळत होता. गण्या त्याच्या मागं धावत होता. पण वाशा नाही गावला. भाषा पळून गेला तरी या भाड्यानं आमच्या कानावर नाही घातलं. मुकादम असूड चुकलो मालक चुकलो. दया दया करा मालक. दया आहेत. मुकादम आम्ही याला या असुरानं नाही मानणार. आम्ही याचं कमरेचं हाड मोडू. तुला लुळा लगडा करू. दया करा मालक. दया नाही करत म्हटलं की म्या दया आहेच. इतकं दिस तू आमच्याकडे राबला का नाही त्याची दया म्हणून असं करू. राम्या जा बंदरात जा आणि या गण्याचा आकाराचा खड्डा खोलून ठेव. जा दया करा याला बंदरात चित्त काढू. नाही मालक. दया करा मालक. तुला आणखीन दया पाहिजे. जाऊ दयेला आमच्याकडे तोटा नाही. तुला चित्त गाडताना तुझं मुडकं तेवढं बाहेर ठेवू. तुला मारणार बी नाही आणि चित्त बी ठेवणार नाही. मुकादम आम्ही गण्या संघ हिटी दांडूचा खेळ खेळू. वय मालक समधी माणसं बघणार. वय मालक याच्या डोक्याचा केसन केस रगत येईस्तवर उपटून काढू. वय मालक मग त्यावर तिखट मीठ सोडू. वय मालक गण्या वरडणार वय मालक आणि मग 2 सुळ्या लाल बुंद करून याच्या डोळ्यात कुपसणार आणि याचं डोळ्यात नाही मालक नाही. कोण चिरकलं रे ते? इंगळ तुम्ही का चिरकलं इंगळी चावल्या गत? यो यो जीव घेणा खेळ खेळू नये ना मालक. तुम्ही असं चिरकला की आम्ही तुमचं डोळं बाहेर काढत होत. ही समधी माणसं तुम्हाला देवाच्या जागी पुसत्यात मालक.
देव. पण ही देव एकदा कोपला की बळी घेण्या बिगर त्याचं मन नाही भरत. किती जणांचा बळी घेणार मालक? आज गण्या जाईल, उद्या सीत्या, परवा देव्या. समध्यांचा असाच बळी दिल्यावर काय उरल मालक? अहो तुमची सगळी ताकदच संपून जाईल. आणि मग शाबास रे इंगळो. ही माणसंच आमची ताकद, ती संपून कामा नाही. पण गुन्ह्याला शिक्षा पाहिजे का नाही? रागत शांत करायचं असेल तर मला मारा. वाह, म्हणजे आमच्या ताकद बी वाचली आणि गुन्हा बी वाचला. इंगळ, मुकादम, बंदुकीत गोळी हाय. हाय मालक, पण पाहुणीवर दया करा मालक. अरे तुझ्या पाहुणीवर दया. वय आम्ही मालक, समद्यावर दया करतो. वय मालक, इंगळ जीवासकट सुटणार. वय मालक. पण इंगळ. मारा मारा मालक, तुमचं मन शांत होईस्तवर मारा. मारा मालक. दगाबाजी ते बी आमच्या संघ. ही दमडीच्या मास्तरड्यानं आमचा असा अपमान करावा. पाहुणी तर नाहीच नाही, पण तो इंगळ बी नाही. इंगळ बी नाही. त्या दिवशी आम्ही त्याला पाहुणीसाठी सोडून दिलं. तसं म्हटलं तर इथं आम्हाला काय कमी आहे? चटपट तुकड्यासाठी काळा खोट्यावरची अख्खी वस्ती झोपते आमच्या अंगाखाली. पण रोज चटणीचा ठेचा खाणाऱ्याला कव्वा तरी श्रीखंडपुराची नवलाई असती. मायला त्या हिंगळ्याच्या आमच्या तोंडातली श्रीखंडपुरी. दुर्पता लई कामं आहेत की मालक. आमच्या मनात आलं आणि तू आमच्या बोल. सदा न कदा हेच आपलं. प्रियला भेटलं लुगडं हातात नेसू का बाजारात. इलाज नाही, बुकेलेला मोह गोडच असती यार. जंगलातल्या चित्रपाला उमगतं ते बी एका माणसाला उमगणं कुणी पाहिलं केलं म्हणजे. दुर्पता, आमच्या मनात येत तेव्हा आम्ही कोणाची बी पर्वा करत नाही. हे ध्यानात ठेवून वागायचं. दुर्पता, आजपासनं तू दुर्पता नाही, पाहुणी आहे. पाहुणी पाहुणी वय. कोण आहे पाहुणी? झाडा झुडपाला विचार, पानं फुलाला विचार, कोणी बी सांग. पानं फुलं वय पानं फुलं. ती आमच्या नजरेत पडली आणि पाना फुलाला वाचा आली. आराम झाली, एका गडप झाली. ही गावात नाही तोपर्यंत तूच आता आमची पाहुणी. नीट दाण्यात ठेवू नका. ऐकाय यापुढं येण्या घालायचं ना, पोलक घालायचं नाही. नाही आंबाडा, पाहुणीगत राहायचं. ठेचाच फुल साडी नेसायची, पायात पैजण, नाकात नथनी. चल पाहुणीगत सजून आमच्या बोल. अरे हत्तीच्या गाडीच्या. मालक, ओ मालक. तू तयारीला लाग, मी आलोच. मालक, शेमड्यातल्या शेमड्या पोरापासून लाच घालत असा बुड्यातल्या बुड्यानं विचारलं. वय मालक.
घराला शोधलं, होय मालक रस्ता रस्ता पुसलं, होय मालक डोंगर जरा पालत्या घातल्या, राणी शोधलं होय मालक आणि तरी बी नाही गावलं. रान देखो मधुकर भाषा पडून गेला आणि आता वो येणं अगदी पावली सकट आणि कुणी बी त्याला पाहिलं नाही. मुकादम काय चाललं या गावात? देव कोपला काय कळी शिल्ली गावात? जितीच्या जिती माणसं गायब व्हायला लागली. होय मालक असं कवा बी घडलं नाही, कोण मी पळून गेलो नाही. मालक देवी रानाईचा तो कोप नसेल. देवी रानाईचा कोप मागल्या खेपेला बळी दिला तेव्हा काय चुकलं काय मालक? गरज पडली तर पुन्हा बळी देऊ, पण बळी गावात तवाच की नाही. ऐकर उद्यापासून तो रानचं गावलं नाही. जा चालते वाईतून. मालक फिरून फिरून पाण्याला फोड आलं, धड चालव ना. एक पळाचा माणूस म्या काय करू? फुकट पोसायची आमची हिंमत नाही आणि ज्याला काम जमत नाही त्यानं तिथं राहूच कशा पाहिजे. नाटक घोडं मारायचं असतं. मग मारून टाका, नाही ससमत हे जीनं. नाही तर आम्ही जगण्याच्या लायकीच नाही. पोटचं पोट गमावून बसलो. गण्या वाशा तुझा पोर वय तुमचा पोट 500 रुपयात तुमचा झाला. लई चूर बोलतो गण्या. गप राहावं पण कुठपर. तुमच्या मारापायी माझं पोट गेलं. जिथं हाय की कुणी कुत्र्या पानं काढून कुणाच ठाव. बापाचं मन माझं काहीच वाटत नसत. तुझं बापाचं मन आहे आणि माझं. अरे ये भाड्या तुझा निस्ता पोर गेला पण माझं केवढं नुकसान झालं ते ठावलाय तुला. पोर तर गेलं पण माझं पैक बी गेलं. मला काहीच वाटणार नाही. शित्या तू सांग बाबा आम्ही काय करायचं ते. म्या काय सांगू मालक? तूच ना मग याच्या बायलेच्या मड्याला 500 रुपये मागणारा आणि गाण्याची जिम्मेवारी घेणारा. वय मालक. मुकादम श्री मालक समजा कसं बरोबर व्हायला पाहिजे. जिसत होय मालक. या दोघांनाही घालून टाक बंधाऱ्यात. जा पण. म्हणजे एका दमात 6 हात गेला मालक. मालक आठवतो इंगळ काय म्हणलं होतं? आपली ताकद मालक. नाही हिंगळीच तो या गावात आल्यापासून समज हिसकट झालं. मालक म्या आळावी माणूस. गाव अगोदरच खूप पावल्यागत झालाय. सीत्याबा रानायचा भगत आहे. त्याला काही करू नका. उगाच काहीतरी विपरीत घडलं तर. मुकादम श्री मालक यो राम्या काय म्हणतो ते ऐकलं? वय मालक. म्हणजे यापुढं देवीच्या दागानं आम्ही गप्प राहावं. वय मालक. यांनी काय बी केलं तर बोलू नये. वय मालक. याच्या पाय धुवून याच्या पायाचं पाणी घेतलं पाहिजे. वय मालक. मला शिकवतो. शाबास मालक. शिट्याबा अरे म्हाताऱ्या 10 गेलं न 5 राहिलं. दुसरा बी पाय मोडून घ्यायचा आहे वय. मालक म्हणलं तसं वागावं. जा चाल देवा. चला. मालक म्या तुझ्या मायला जातो मालक. जातो मालक. पण पावलीचा पत्त्या बी जाईल माझ्या संग. हाय काय आहे येण्याचं एकदा? मुकादम गप. हा बोल देव्या काय चावं हाय? अदुगर एक इडी द्या मग सांगतो. घ्या. एकच अरे सांगतो. ठेव. तुम्ही देव आहे बघा देव. पाहुणीच सांग तू ग. पाहुणीच अरे बोल आता. पाहुणी कुठं शोधलं? समजीकडं त्याच्या घरी घरला किल्ली कोंड आहे. घरला किल्ली कोंडा हाय. म्हणजे पाहुणी घरात नाही. हाय? मास्तर घरात हाय. म्या पाहिलं मागल्या झरोक्यातनं आणि धावत सांगायला आलो. आणि पाहुणी ही बी हाय का मालक? मुकादम जा बांधून भाड्यानं. पाहुणीला बी. अरे आज जा. श्री मालक
पाहुणी श्री कन्नपुरी. आता सांगा मालक, येड कोण आहे ते? यो तुमचा मुकादम एकदम कडनम आहे. मला करा मुकादमान बघा. देव्या, आज आम्ही एकदम खुश आहे. आज तू मोठं काम केलं. आज तुला आम्ही एकदम खुश करणार. दुर्पता, कोणाला ठेवलेली बाटली घेऊन ये. अशी दुर्पता लई तर माझं काय पाहिजे. मला नुसतं मुकादम करा. मला काय बी नको. तोंड माझी जमीन बी तुमची, तिच्यातला माल बी तुमचा, आणि माझी बाल बी तुमचीच. देव्या, लई तोंड सुटत चाललंय. काय वावगं बोललो मी मालक. माझी बाल पळवली ना तुम्ही. देव्या, कुमान पी. दुर्पता, दे त्याला, दे. देव्या, मालकाचं वाडा हा यो, आपल्या पायरीनं वागावं. पी. वय लई तर नाचले. मला बस दिसत करा हो खेळ, बस करा. गुमान गप. आज आम्ही एकदम खुश आहे. दुर्पता, पाहुणे येण्या रिबीन चकास. चकास चकास. आला दिस कडू आहे. गोड कराय पाहिजे. वाह, दुर्पदा, नाही नाही, तुम्ही मालक, म्या मुकाद. म्या मालक, तुम्ही मुकाद. काय काहीतरी चुकलं. एक, दोन, तीन. तिन्हीचा किती मालक? 60. 60. एवढं? माझ्या मळ्यात 60 गाड्या ऊस. मग पैकाच पैका. म्या इड्याचे बंडलच्या बंडल घेणार, समजेना देणार. कुठे आहे माझी कुराड? देव्या, आता गुमान झोप बघू. झोप झोपू? झोप. झोप देव्या. माझी कुराड समजत पण काढलं पाहिजे. झोप देव्या आता. नाही झोप. इथं एवढं तण वाढलंय आणि म्या झोप. माझी पाय लेखती किती काढ. हे तण आता असं सोडून नाही काढणार. देव्या, आम्हाला बी लई त्रास होतो. आजवर आम्ही मनावर नाही आणलं, पण आज आणू. तू समोर आला की तुझी दया बी येते आणि राग बी येतो. सावडी नाहीये वाडाच्या वाड्यात. ते तणाचं काय ना ते करून टाकू साफ. तुम्ही नुसतं सांगा, एक दम्यात साफ करून टाकतो. कुठे आहे माझी कुराड? देव्या, तू निघ आता. निघू? आवनी आल्यावर निघ. दिसता हेलपाटा घालायला लावलाय भाड्यानं. काय पाहुणी नाही? काय? असं कसं? म्या पाहिलं मागल्या झरोग्यातनं पाहिलं. पाहिले मास्तराची कापड, हाय ती, मास्तराची पुस्तक, हाय ती. शाबास. पाहुणीची कापड, हा ते बी हाय. पाहुणीचं पोलक. अरे बाबा ते बी हाय. तरी मी म्हणतो पाहुणे नाही, मास्तर नाही. मालक, आता तुम्हीच सांगा, पाहुणे हाय म्हणजे मास्तर हाय काय नाही? खरं म्हणजे तुमच्या डोळ्याच्या भावली. मालक, मुकादम बघ बघ.
मालकाच्या डोळ्यात बघ किती दाटी झाल्याची बावल्याची. माझी दुर्पता मास्तराची पाहुणी. माझ्यावर जरा त्याच्यावर कशा पाहिजे मालक? होय, त्याचं एवढं मनावर नाही लावून घ्यायचं. बोलून चालून येडच ते. शानं असं बोलताय का कधी? राग येईल असं? तसं तुमचं बी कसं चुकलं म्हणावं? डोसक्यात विचाराचं तण माजलं की काय बी सुचत नाही बघा. सांध्यातन साफ करायला पाहिजे. अरे मग जा की तण काढाया. पाहायला की मालक मालक येड हाय आणि पेलम बी. देव्या जातो. जाऊ. इंग्रज कशी आहे आता आमची पाहुणी? हाय की आमचा अपमान केला इंग्रज. म्या तुमचा अपमान कसा करीन मालक? आमच्या अवतनाला नाही आलो ते. म्हणजे वाशावानी पळून गेलं की काय हा इंगळ असं वाटलं असेल तुम्हाला? वाशा तो निस्ता गाऊ दे. बंधाऱ्यावरचा खड्डा अजून बी तसंच ठेवलाय आम्ही. हो कुठे जातोय? इथं इथं समद तुमचंच राज्य. हो, माझ्यासारखा माणूस बी सुतावानी सरळ झाला तिथं ते पोर. मुकादम श्री मालक, त्या भाड्यानं म्हणावं इंग्रज मास्तर आलं. आता तो वाशा गावच तर तोंड दावू नका. जा श्री मालक. इंग्रज त्या दिवशी आम्ही तुमची किती वाट पाहिली. समद्या अन्नाचा नाश झाला बघ. असं बोलून लाजवू नका ह्या इंगळाला. अहो तुमच्या मनाची दशा मी जाणतो मालक. अहो मी पाहुणीला म्हणलं बी आपल्याला मळ्यातल्या वाड्यावर बोलवलंय मालकानं मग? संध्याकाळी. मग हो एकदम मी जागत कळाली. कळलं मेलं लक्षण. कोण हा नालायक मालक? हा वाड्यावर बोलवतो न तर द्रष्ट. ही संध्याकाळी. इंग्रज तोंड सांभाळून बोल. ह्या नाही हो पाहुणी बोलली असं. मला बी जाम राग आला. म्हणलं, मालकाची पाहुणी हायस तू का ना? मग खडकन वाजवली कानाखाली. शेती वरमली बघा. मुली 5 वारी नेसू की 9 वारी? रंग कुठचा? पोपटी की नारंगी? ओळख कुठचं घालू? वेण्या घालू की आंबाडा? इंग्रज पाहुणी बोलली असं. जबी टकुर सटकलं. म्हणलं शेण सारी वंगाला. समद गोर चांबड आसुडानी लोळविल तो मालक. असं काय बी आवडत नाही केला. इंग्रज तू आम्हाला काय सैतान समजलाय वय? पाहुणी म्हणजे होय. पण हे कसं डोंगर दऱ्यातलं आडगाव. इथं कसं चांगलं राहिलं पाहिजे, नीट बोललं पाहिजे माणसावानी. का मालक कधी का बाईकडनं कापडं आणली, आष्टा घालून लुगडं नेसली गुडघ्यावर, गोऱ्या पान उघड्या पडल्या किंवा मांड्या घातलं ते बी दंडावर फाटकं. गोऱ्या दंडाला लाज झाली बघा. मग कशी बशी ती फाटक्या पत्रानं झाकली. इंग्रज हे करायला कुणी सांगितलं तुला? आता काय चुकलं मालक? चुकलं समज चुकलं. पाहुणीला तिच्या टेचाच बघायची होती. कवा कवा आपल्या मनात असतं तसं काय बी घडत नाही बघा मला खोटं वाटल मी सांगितलेलं. मी आणि पाहुणी आम्ही दोघं बी तुमच्या वाड्यावर यायला निघालो. हे काय की मिरगी आली बघा. मिरगी? होय जवळच्या लोकांनी फसवलं बघा. बरंच माहित असतं तर मी नगन इसकलं नसतं. इंग्रज एवढं सांजला जीवाला हे दुखणं. माणूस बाहेरून साजरा दिसतो मालक. आतलं कोण कसं आहे कसं कळावं? जरा येळानं ती भानावर आली. तिचं चित्त काही थाऱ्यावर नव्हतं. शिव्या घालू लागली, वाटेल तसं बरळू लागली. वारा आल्यागत. मग माझं नाईलाज झालं. ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं तालुक्याला. वाईट झालं इंग्रज. एवढं विपरीत घडलं. पाहुणीला तालुक्याला नावं लागलं तरी बी गावात कुणाला बी काही समजलं नाही. हक्का घाव आम्ही पालता घातला पण कोणीच सांगेना.
पाहुणे कुठं हाय इंगळं कुठं आहे ते इंगळं आम्हाला खरं काय ते कळालंच पाहिजे. पण तुमचा विश्वास बसल असं घडू नये. पण समजा उद्या तुम्हाला कळलं की मालकिनीला महारोग झाला म्हणतात इंगळं रागवू नका मालक. तुम्हीच सांगा. तुम्ही सांगाल का लोकांना की मालकिनीला महारोग झाला म्हणून? गुपचूप कुठेतरी दवा दारू कराल की नाही? नाहीच केलं तर बंधाऱ्यात टाकाल की नाही बुडवून? आता तुम्हीच सांगा. म्या कसं सांगावं लोकांना की माझी बाई मिरगीची हाय हे? असं एक सोडा हो, त्या देव्याकडे बघा ना. तो नवरा वेडा झाल्या म्हणल्यावर त्याची बायको तर तुमच्या संग. इंगळं आमच्या माणसाबद्दल बोलण्याचं कारण नाही. गप राहून तुमची बदनामी थांबत असेल तर राहतो ग. तू तर म्हणत होत समधी माणसं आम्हाला देवागत पुसता म्हण. खरं आहे मला. पण माणूस देव बी असतो आणि दानव बी. लोकांचं काय काही बोलतात. सुसवना बघा म्हणतात त्या देव्याची बाई दुर्पता पाहिजे होती मालकाला म्हणून कबुतराची चिचडी अन्नात कालवून घातली आणि येडा केला. कोण कोण आहे तो रानचं? समजा गावच म्हणतय. पण इतकं ते आमच्या कानावर का नाही आलं? कसं येणार मालक? आसूड बघून घाबरत्यात सगळे. काही दिवसापासून तुमच्या कानावर घालावं म्हणत होतो. बेस्ट बेस्ट केलं इंगळं. निघतोय मालक आता. हा निक निक. बर आमच्या माग आमची चिरचूक करतात वय. एकेकाला फोडून नाही काढलं तर बघ. दुर्पता तू आमच्या मनात आलं आणि तू आमच्या बोर आम्ही तुझ्याकडेच निघालो होत. आणि म्या निघालाय माझ्या. दुर्पता काय झालं असं एकाएकी? मी त्यालाय जिण्याचा मालक. तुमच्या बाजूला नेसून बघा तुमची पावलीची हौस. दुर्पता ओरडू नका. कुठं चाललीस? कुठं जाणार? माझ्या घरी माझ्या धन्याकडं. देव्याकडे गेल लागलं वय तुला? होय लागणार म्हणून तुम्ही चाललाय त्या वेड्याकडं. असं काय झालं दुर्पता एकाएकी? डोळं उघडलं. माझ्या धन्यासाठी माझ्या हातानं दारू आणायला लावली आणि तवाच्या पाहिलं काय उरलंय बाकी. मार जोर करून माझ्या धनापासून मला सोडलंस. आपल्या शेरची बटीक केली. सत्यानाश केलास माझ्या संसाराचा. तरी म्या माझं नशिबाचा भोग समजून सहन करत राहिले. वाटायचं माझं मातेरा झालं तरी माझा धनी चाचा सुटेल तुमच्या झाजातलं. पण नाही, तू त्याचा मी वाटोळं केलंस दारूच्या नादी लावून. दुर्पता कशा पायी डोसक्याची राग करून घेते त्या येण्यासाठी. इसरते समज बलत्या गोष्टीत बलत करू नको. अंगसाठीला येऊ नका माझ्या. दुर्पता चेष्टा नग हा चेष्टा नग. एकदा सांगितलं ना म्या. दुर्पता तू अशी रागावली की वेगळीच धुंद येते. बघ बघ रागावं या मालकावर रागावं. मी अगोदरच सांगितलं होतं माझ्या अंगसाठीला येऊ नकास. आता तुझा मास नाही उतरला तर बघ. माझं खाऊन मला शिकवतेस. बाप जन्मात जे जे पाहिलं नाही ते ते मी केलं तुला. काही उपकार नाही केलं. तिला तसं घेतलंस दाम दुखीनं. चूप मुस्काट बंद कर. आता म्या गप नाही बसणार. म्या बोलणार. बोलायला तोंड जागावर ठेवून ते बस ना. काय आहे या बाबच्या काय या मुस्काट? काही नाही मालक. काही नाही. पाहुणीचं पोरक पाहुणीचं रिबीन पाहुणीचं येण्या तेच असणार. पाटक लुगडे हे काय चोळी हे काय मालक तेवढी डबी तरी मला द्या. धबी सोनं चांद हा यात होय माझ्यासाठी सोनंच आहे. माझं कुंकू माझं सोनं. सोनं मालक आजवर
तर या मालकाची दया पाहिली. आता त्याच्यातला सैतान बघ चल. मालक मालक ओ धाव मालक धावा मालक गाव वाचवा मालक मालक ओ मालक धावा मालक गाव वाचवा. शिकाच्या अंगात वारा आलं. काय जिद्याच्या अंगात वारं. राण्याचाच घर झालो. तो म्हणलं होतं त्याला मारू नका तरी तुम्ही आता जाणार कोपऱ्या बिघर. काय काय बोललो वारं. तो म्हणलं मालक कुठे आहे? मालकानं आणा. मालकानं सांगण म्हणतोय. चला मालक गाव चला वाचवा चला मालक. चला चला. आला का रे त्यो? आला रे मास्तर. मालक आला रे. मालक आला रे. मी कामात होतो तरी मा. हा एवढा उशीर कंच्या कामात र. कंच्या कामात होता रे. तर कशाला येणं केलं देवी मा. कुणाला घेऊन झोपला होतास र. कशाला येणं केलं देवी मा. पाहत नाही म्हणून ताबा सोड रे गावचा. ताबा वय ताबा. सगळं गाव उपाशी हाय. अंगावर धड कपडा नाही. सोड त्यांचा ताबा सोड. मी समजलं नाही देवी मा. फुकटचा हातोस देऊन टाक त्यांचं त्यांना. हे समज त्यांचंच आहे देवी मा. पण तुझ्या ताब्यात हाय. देऊन टाक त्यांचं त्यांना. देऊन टाक. पाहुणीला काय झालं देवी मा. मिरगी तू कोण दातला हायस. पण देवी मा हजार डोळ्यानं पाहतोय. आला तो मास्टरडा. वय देवी मा. तू मास्तर हायस. वय देवी मा. व त्याचं नव्हतं झालं. पाहुणीला काय झालं देवी मा. हातकुऱ्याचं लेकरू मुटकुऱ्या संग मॅच केलं सगळं. नाच सोड तिचा. नाच सोड. वाशा र. अशा वाटाचे काही खबर असेल तर सांग की देवी मा. धर 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 त्याला धर धर. कुठं गावल कुठं गावल. एवढंच पोट पण नाकी दम आणलं देवी मा. कुत्र्या कुत्र्या उगव तिच्या डाव्या अंगाला. म्हणजे राधाईच्या डोंगरात. वय वय धर 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 धर. वाशा धर, बंद धर, रे पळा, बाई. पळा. चला चला लावल्या. देवी मा तू माय हाय न समजायचे. मग या येड्याला सांग पोटाला घाटा बी का नाही मिळत ते. हसतेस. येड्याला समदे हसत्यात. तूच एकली का नाही म्हणून हसशील. देव्या जरा शांत राहा. गण्या, आशा नाही आला अजून. यायला हवा होता. उशीर का केलास कुणाच थोडा वेळ वाट बघू. या बा मोठं झोपणीचं काम केलं तुम्ही. खरं काम पुढं हाय. तिचा उपयोग होईल. देवीचं वारं म्हणलं की मोठमोठ्याची धोत्र ओली होत्यात. पण समद्याच्या जमीनचा ताबा सोडेल त्यो. दादाही सोडणार. त्याच्या बाच आहे का ते. देव्या गपरा जरा. म्या गपराहू. माझा शेतमुळा गरम केला. माझी बाहेर पळवली आणि मलाच गपरा म्हणतो बाहेर खाऊ. अरे पण तो तर बंधाऱ्यावर गेला. शी. म्या काय करू शकतो. कुराट कुठाय देव्या. लपवून ठेवू. जा घेऊन ये जा. घेऊन येतो. पण बेंच तर जाऊ नका. बर वाशा लई उशीर केलास. नाहीतर चुकवत चुकवत आलो.
मी पाहिलं नाही ना. नाही नाही. गुरुजी, देव्यापासनं सावध राहायला पाहिजे. त्याचं काय बी खरं नाही. सांगा एक करल भलतच. त्याचं टकुरच नाही जाग्यावर. इडी काठीसाठी बी त्यो. मला ठाव हाय. परत त्याला असं वाऱ्यावर सोडून नाही चालणार. अरे मायेची गरज आहे त्याला. त्याचं समज माझ्यावर सोडा. पुढं पुढं काय ते सांगा गुरुजी. भाषा, आपल्याला रगत सांडावं लागल. रगत वय रगत. तुमची तयारी असेल तर पुढे जाऊ. रगत हे म्हणजे औषधावरच दांडग झालं. रक्ताला भीत व्हायची त्याला. गुरुजी, म्या काय म्हणतोय, दुसरा काही इलाज असेल तर. हाय की त्याच्या हातपाया पडायचं, त्याला नाक घासायचं. मालक आमच्या जिमिनी सोडा. ही गांडगिरी नाही करायची. भाषा, तू गप्प बघू. मला एकच म्हणायचं होतं, जर का कोरट कचरीनं होत असेल तर. कोरड कचेरीनं जमल सीत्याला. अरे त्या जमिनी त्यांच्या बापापासून त्यांच्या ताब्यात आहेत. अरे फुकट घावलं ते असं सोडील का त्यो. कोरड कचेरी पैसेवाल्याची रखेल हाय सीताबा. तुमचं लाख खरं असल, पण न्याव तुमचाच असल असं नाही. ना कायदा तुमचा ना सरकार तुमचं. अरे एक बी एड बिगड नाही असं या भाड खाऊ सरकारचं म्हणणं हाय. मग मला सांगा, तुम्ही कोण हाय? अरे तुम्ही हाय हेच ज्या सरकारला मान्य नाही, तो कसला न्याव देणार? आणि असलं सरकार कंच्या कामचं? आजवर मी एकच जाणलं हाय, मला कोण बी या जिन्यातनं सोडवू शकत नाही. तुमचं तुम्हीच मोकळं व्हावं लागल. आजवर मी एकच जाणलं हाय, माणसाला गुलामगिरीची जाणीव करून दिली की तो बंद करून ठेव. बाई, हा एकच मार्ग हाय, बंड मुक्तीसाठी. बस बस गुरुजी, आता माघार नाही. काय सीताबा, तुमच्या मनासारखं झालं, पावलं आम्हाला. मग चला निघूया पुढच्या भेटीत. भाषा, सांभाळून जा. त्याची काळजी करू नका. माघारी तू म्हणलं तर कुणीच नाही थांबलं. हा, आता माघार नाही. संदेश दोरच टाकतो कापून. जकास जकास झाला लागली. एकेकाचं मुंडकच टाकतो कापून धडा वेगळं. रक्ताच्या चिरकांड्या धोताता धो धो बाहेर पडणार रगत लाल लाल एका ताटात जमा करणार. त्याच्यात मीठ घालणार. काय जीवानी घट झालं की त्याचं तुकडं तुकडं करणार. मग आगीवर खरपूस भाजणार, खाणार. अरे अरे भाड्या, कुठे माझी बाय? माझी बायको. सोडा, का पळत होतास? कोणा म्हटलं नवा? राम्या, का पळत होतास? तुम्ही कोण मला विचारणार? मी पळत नाही तर धावत. पुन्हा एकदा विचारतो, आता सांगतो का? राम्या, हा राम्याच. गुरुजी हे न दिली दारू. म्हणलं तन का, माझं चुकलं. शेण खाल्लं मी. राम्या, अरे तू पाजलीस दारू मला माराया. अरे राम्या, काय नुकसान केलं बेमा तुझं? नुकसान तुमच्या पायीत समजा घडलं. तुमच्या पायी तो वाशा गावत नाही आणि आम्हाला पायपीट करावी लागते. मला मारून तो गावल. अरे पण तू स्वतः का नाही झाला मला माराया? त्या देव्याला दारू पाजून तू हे काम करून घेणार होतास?
घे घे ही कुऱ्हाड आणि उडी माझं डोसकं. घे मालकाच्या भाड्या घे. मालकानं सांगितलं होतं मालकाने कशा पायी सांगायला पाहिजे, आम्हाला आमचं पोट आहे. पोटासाठी करत होतास वय. होय, वाशाला पकडून दिला तर माझ्या पोराला कामाला ठेवून घेईन म्हणलं मालक. वाशाला पकडून दे असं न म्हणता जर तो म्हणला असता, राम्या ठेवतो तुझ्या पोराला कामाला, तू तुझी बाईल धाड राहतील तर. मास्तर, अरे तुझी माझी समद्यांची बाय तो भोगतो आणि तरी बी आपण पायला घे मालक करत राहतो. गुरुजी तुकांच्या तोंडाला बघा तण कसं वाढत चाललंय. किती काढावं आणि कुणी काढावं. राम्या राम्या अरे आपण दुर्दैवी ठरलो ते आपल्याच करणीनं. हे नाही सोडलं ना तर कोण बी वाली नाही आपल्याला. तुझ्यासारखाच तुझ्या पोराला लाचारीचं दिनं देणार हायस तो. दे खुशाल दे. अरे तू हायस आणि तुझं पोर. चल देव्या. चल गुरुजी. गुरुजी चुकलो गुरुजी चुकलो, माफ करा. कळलं कशी कुणास सरली असावी. मालक काय हाय दुर्पता म्हणू दे. असं करू नका मालक. आमच्या अपमानाची किंमत तिला कळायला पाहिजे. उपासपोटी पाण्या बिगर किल्ली कुलपात बंद करून त्या परत गोळी का नाही घालत तिला. मुकादम काही चुकलं तर दया करा मला, पण हे खेळ बंद करा. ती दया पावत नाही म्हणून तयार आहे ती पाहुणी गत सजाया. लई समजावलं पण म्हणून तू आमची समजूत घालतो. एखादं तरी माघार घ्यावी हवी मालक. माघार या शब्दाची आम्हाला सवय नाही. जा मरू दे, तडपडून मरू दे. मायला त्या हिंगळ्याच्या तो या गावात आल्यापासून समजा इस्कटीत झालं. वय मालक. लाटभर भाषा पण नाकी नऊ आणलं. वय मालक. आसूड म्हटलं की समधी चळचळा मुतायची. वय मालक. आता हुकाचू नाही करत मालक. हे देवीचा कोप म्हणावा की हिंगळ्याची कळ म्हणावी. वय मालक. मुकादम तो का हिंगळ येतो. हा इंगळत मालक. पाहिला की मालक. मुकादम जी मालक. जा मळ्यात जा. समद्यांना म्हणावं आजपासून मालकानं तुमचं समद मोकळं केलं. आजपासून तुम्ही सगळं मोकळं हाय. जा अरे जा की बाळ्या. हिंगळ पाहुणी कशी हाय काही समजलं. तुम्ही बोलत नाही हिंगळ. हो पडला आड गाव. मॅच जाऊन बघून येईन म्हणतो. बरी असेल तर घेऊनच येतो. ही आबाळ होते बघा खाण्यापिण्याचं. हिंगळ तुमचं समद बाहेर साळकडे अजिबात लक्ष नाही. अहो शाळेची काळजी करायची नाही असं तुम्हीच तर म्हणलं होतं. उद्या मी थोडी गाल म्हटलं तर तुम्ही घालणार. आता का गप्प. आता चितबी माझी आणि पडबी माझी म्हणल्यावर मी काय बोलणार. वाईच गंमत केली हिंगळ. आमचा वाडा अवतन घेऊन निष्ठा उभा आहे. एवढी वाड्यानं कवा बी बघितली नाही. जावतन हाय माझ्या घेणार. अशी माणसं लई थोडी. अरे हो त्या देव्यानं म्हटलं हल्ला केला तुमच्यावर कुऱ्हाडीनं. काय शेड काढली त्या येण्याची. मला कुणी सांगितलं. तू मोठं आहे समज. तू येण्यापूर्वी भाषा देव्या आला होता. एक इडी दिली बस वाकला समज. हल्ला देव्यानं नवा तुम्ही केला होता आडून. आम्ही काही समजलो नाही इंगळ. देव्या माग राम्या आणि राम्याच्या माग तुम्ही. येड्यागत बोलू नाही इंगळ. आडून वार करायची आम्हाला सवय नाही.
आमचं समज रोखटोक असतं. आम्ही ना देव्याचं माग ना राम्याच्या. त्यांचं मागे आहे त्यांचं पोट. मेलो मेलो मालक मेलो घात आला. काय झालं? सत्यानाश झाला. मला एक बी माणूस मळ्यात काम करायला तयार नाही. जसं काम तसं दाव पाहिजे म्हणत्या. त्याच्या मायला बोलवलं नाही त्याला असुरानं. गाणी आणि शितो म्हणतो जमीन आमची आहे, आम्ही काम करू तर नाही करू. असुरानं बोलवलं नाही त्याला. तेच करायला गेलो बरं. त्यानेच मारलं मला. माझी कापडं बी फाडली. आसूड बी काढून घेतला. कुणी काढला? समधी माणसं वचकन आली अंगावर. धक्का कुणी काढलं हे कळलंच नाही मला. मला डाव आहे. काय चालू आहे? अजून गेली द्या. मास्तर नाही वाशानं काढलाय. त्याला धरायला गेलो पळून गेला. मुकादम असूड नाही का नाही सोडत. तिथं काढलंच पाहिजे. समधी अशी आहे मला. एक बी धड नाही. उंदीर घुस तर काढलं पाहिजे. अजून बी एक गेलेली नाही मालक. मनात आणलं तर समजा बेस होईल बघा. आणि आम्ही मनात नाही आणलं तर गरिबांची भूक आहे मालक. पोटाच्या आगी पुढे बंदूक बी कामाची नाही. काय? पोटाच्या आगी पुढं बंदूक बी काय कामाची नाही. काय बी कामाची नाही. तुला तुझा जीव घ्यायला नाही. परवा नाही मला माझ्या जीवाची. आता तुझा मोंडा पडला गुरु समज. गुरुजी तू जा आणि फूक. तुम्ही का थांबला मालक? मुर्दा पाडताय ना माझा. पाडा. पर भुकेची दग म्या जाणली हाय म्हणून सांगतो. रात दिस काम करणाऱ्या गोर गरिबांना तुम्ही काय देता मालक? साला काठी 2 धोतर 2 बंद्या. 4 महिन्याने फाटून चिंध्या होत्या त्या. मग त्या चिंध्या अंगावर वागवत ते काम करतात तुमच्या मळ्यात. त्यांच्या पोटासाठी काय देता मालक? 5 पायली जुंजळ 8 दिवसात सरत्यात. मग त्याने काय खावं मालक? मोहाची उकळलेली फुलं, कंदमुळं की झाडपाला? पोट जळत नाही म्हणून त्यांच्या बायकांनी पासनी पडावं तुमच्या मोहर. एवढं करून बी पोट नाही भरलं तर म्या पाहिली हा इथल्या बाया बापड्यांना तुमच्या गोट्यात शान चोरून नेताना. शान चोरून नेतात हरामजादे. नेत्यात बी आणि खात्यात बी. पोटासाठी तुम्ही तुमच्या गुराढोरांना कधी गव्हाचा कधी जुंजळाचा खुराक देता मालक. जनावर माणसागत चावून खात नाहीत म्हणून ते धान्य त्यांच्या पोटांत तसंच फुगून बाहेर येतं शेणा सकट. हे शेण चोरून नेत्यात, बंधाऱ्यावर नेत्यात, धुत्यात आणि त्यात गावलेलं गहू जुंदळ वाळवून अडी अडचणीला खात्यात. जनावरांचं शेण खात्यात आणि कष्ट करतात तुमच्यासाठी. आणि तुम्ही काय करता मालक? तुम्ही आसूड ओढता त्यांच्या पाठीवर निर्लज्जपणा. मुकादम शी मालक. या इंगळानं यानं आमच्या काळजावर लई मोठा गाव घातला. वय मालक. इतकं दिस आम्हाला जे उमगलं नाही त्या इंगळानं वय मालक. लई सवणूक केली आम्ही. वय मालक. आता आमचं डोळं उघडलं. वय मालक. पण इंगळ तर पाळलं आहे. वय मालक. म्हणजे आमच्यावर संकट येणार. वय मालक. आता याला ठार केलंच पाहिजे. वय मालक. माझ्या मरण्यानं तुमचं मरण चुकणार नाही मालक. मी पुन्हा एकदा सांगतो, त्यांना ह्या मरण यातनातनं मोकळा करा. नाही तर वाईच गंमत केली इंगळ. अरे बाबा आम्हाला बी मन आहे. आम्ही तुझं मन नाही दुखवणार. मुकादम शी मालक. जा मळ्यात जा. समद्याला म्हणावं तुमचं समद मोकळं आहे. जा. अरे जा की बाऱ्या. मालक.
आम्ही गेलं पाहिजे मालक. मी निघतोय. थांब. तू गेला आणि आम्ही आमच्या शब्दाला नाही वागलो मग माझा विश्वास हाय घडल. काय कळलं इंगळ? सुधारणा. हो हे डोंगर दऱ्यातलं आड गाव, पण इथे ती शाळा आलीच की. शाळा आली तिथं विचार आला, विचार आला तिथं जागृती, आणि जागृती तिथं तुझं पडा आम्ही बांधू इथं. बांधा मालक, खुशाल बांधा. उडवा तुमची बंदूक. आम्हाला काही नाही. मुकादम येणार आहेस माघारी. म्हणजे इंगळ, तुला आम्ही काय हेच जावं वाटलं का काय? मालकानं मोकळं केलं हे ऐकून समधी माणसं मोऱ्या वाजून नाचत सुटणार आपापल्या झोपड्यावर, आणि मग आम्ही चुप खंड बोलायचं कारण नाही. इतकं दिवस आम्ही इथं टिकून आहे, तो काय उगाच वाशाला पळवलं, सीतेच्या अंगात खोटं वर आणलं. आम्ही काही दगाबाजी करू म्हणून पाहुणीला गावाला पाठवलं. मिरची येते वयले पाहुणीला. निघलं आमचं काम एका ईडीनं केलं. मग अशी त्या देव्याने आम्हाला समज सांगितलं. देव्याला येणं म्हणावं की शाणं. देव्यानं सांगितलं? तू तो काय म्हणतो नव, पोटाची हाक यानं. ही हाक मोठ्या मोठ्यानं लाचार करत, त्या देव्याचं काय? त्या लाचारीचाच होईल म्हणवा. घडल नवा इतिहास. इंग्रज हायच साक्षीला. गुलाबीच्या जाणीव त्यानं बंद झालं. चळवळी झाल्या, क्रांतीवीर फासावर गेले. शेवटी चले जाओ मी झालं. चले जाओ कशानं खातात हे ठावा इंग्रज. ठाव हाय, या मातीच्या कणा कणाला ठाव हाय. चले जाओ झालं, आणि ती लाल माकडं निघून गेली, आणि ही काळी माकडं आली. देश सेवेचं नाव घेत गावोगाव मुजूर झाली. गोऱ्यांनी कधी अन्याय केला नाही, तो इथल्या काळ्यांनी केला. आदिवासी गोर गरीब देशोधडीला लावलं. त्यांच्या जमिनी दाटल्या बंदुकीच्या जोरावर. आणि खरा मालक तसाच राहिला लाचार. त्यांच्या घामावर तुम्ही उभ्या केल्या तुमच्या महालमाड्या. तालुक्याला उभारला साखरेचा कारखाना. ऊस जातो तिथं तयार करतो बक्कळ पैका, आणि तुमची पोरं बाळा उडवतात मोटार गाड्या. आणि ह्यो गरीब स्वातंत्र्य, अरे कुठं हायस तो? कुणाच्या अंगाखाली स्वतःची शेष सजवतोयस? या गरिबांची उद्ध्वस्त झालेली लष्कर तुला दिसत नसतील. एक दिवस असा येईल मालक, तुमच्या बी डोळ्यांच्या होतील खाचा. तुला बी जबाब मिळेल आसुडाचा. तुझे बी तुटतील हात पाय, आणि तुझ्या बी पोरी बाळीवर होतील दिवसा डवळ्या युगाचे बलात्कार. आम्हाला देशधडीला लावणारा अजून जन्मला नाही, त्याला गर्भातच मरावं लागल. जुन्यानं भरलेलं पोत पाठीवर ठेवून रक्तानं केलंच ना रक्तबंबाळ, तेव्हाच त्याचा जन्म झाला. आणि या इंग्रजनं झेलला अन्यायाचा आसुडा नावावर, तेव्हाच तो वयात आला. उडव तुझी बंदूक. घात झाला मालक, घात झाला मालक. या बंदुकीची गोळी अशी नाही घालू मला. मुकादम याला हालाल करून मारू मला. अरे गप. समज कसं बरोबर व्हायला पाहिजे. रिसर करू मला, पण माझं बी तुला ऐकून घ्या. अरे गप तुझ्या. चुकलं तर दहा करा मला, पण हे खेळ आता बस करा. डोळ्यामुळे राख व्हाया आली. राख या इंग्रजी. तुमची मला तुमची वाडा पेटला मळ्यातला. महादेव हे तू आता सांगतो.
वारा पेटलाय, माझं समज सुख कोणी लागली वाट. या भाड्याला बांधून ठेव, मी आलोच. या ठिणग्या आता कधीच विजणार नाहीत, कधीच. प्रत्येक ठिणगी होईल म्हणवा, सगळ्या माजोरी तणाची होईल राख, आणि त्या राखेतूनच जन्माला येईल एक नवा पक्षी, पळणारा आकाशभर. का गड्या अदुगरी किडीने मग सांग, तू वडत नाही ते ठाव आहे मला. तुगा गंमत केली म्या बी ठरवलं, आजपासनं इडी अजाबात वडायची नाही. वडायची तर सौताची, भीक मागून नाही. का म्हण विचार नगस, तुला ठाव हाय लाचारचं समज तर म्या साफ करून टाकलंय. बघ समोर बघ कसं धडाधड पेटतय. नुसतं भुळा झाला होता या तणानं माझ्या डोसक्यात. त्या भाड्या मालकानं माझी दुर्पता पळवली, मला दारूची चटक लावली, मला येड केलं म्हणून मी आग लावली. अरे ही तर नुसती सुरुवात हाय. समज तण साफ करायला पाहिजे, मग म्या माझा शेत मला परत मिळवत. ऊस लावत मग पैकाच पैका, ज्ञान दुर्पदा सुखाचा संसार. दुर्पदा माझं डोळं तवाच का नाही फुटलं. माझ्या डोळ्यामोर तो हरामखोर तुझ्याशी लंगट करत होता. म्या पापी आहे म्या पापी आहे. इकडे गुरुजी रस्तूस काय पानात वाकून पूर्णिसात कर असतच वय मला. अरे येड्याला समदे असत्यात पण लाचारीचं हसू नकस. बघा तोंड कसं भुरभुर जळतोय. म्या नाही मालक, म्या नाही. वाशाने लावली आत. वाशा त्या बाळ्याला बांधून ठेवलाय बंधाऱ्यावर. आग लावून शान पळून जात होता. तसा धरला आणि रेमटावला की त्याचं नाव तेच. पुन्हा दिसला तर नाही सोडत. अंत इंगळला बी त्याला असं मारू की त्याचं नाव तेच. अजून नाही मारलं मालक. चुकलं मालक, तुमचं चुकलं. हो समजाचा कान भरायचा. तुला इडी हवी? इडी वडायची नाही मालक. सोन्यासारखा वाडा बत्ता जळून राख झालाय तुमच्या डोळ्यामोर. अदुगर वाशाचं काय ते करा, मग सावकाशीने ओढू इडी. आणि तू बंधू पाहिजे बरोबर करायला पाहिजे. जा. बोला. वाशा गावला तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी माझं काम केलं. बेस्ट केलं. आता तुम्ही माझ्या पोराला कामाला ठेवून घ्या. काय लागेल तर मला. शाबास ठेवलं तुझ्या पोराला. वाशा कुठे आहे? वाशा बांधून ठेवलाय. बेस्ट केलं. माग घण्यासाठी खड्डा होता ना, त्यात हात पाय बांधून ठेवला. अरे बेस्ट केलं. तो घेऊन जा. देव्या माझी कुराळ. गोळी घालून मारणार तिला. वय लई मजा येईल. मालक वाशा तुमच्या माग बघा.
माझ्या नावाचा धावा करू लागल्यावर आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहावं? अरे केवढ्यानं मारतो रे, हळू मारावं, केवढं मारतो. मला सोडा नाही. हिला उपाशी पोटी नाही मारायचं, हिला खाऊ घालायचा. हे रे अंडीचा. वकाऱ्याकडचं रानगीचा धरा त्याची गा दाबून धरा. अरे मालक उपाशी पोटी मारलं नाही. आता कधीच विजणार नाही. कधी प्रत्येक ठिणगी होईल वळवा, सगळ्या माजोरी तणाची होईल राख, आणि त्या राखेतून जन्माला येईल एक नवा पक्षी, भरारणारा आकाशभर